बर्थडे माझ्या नवऱ्याचा जरी असेल ना, तरी त्याच्यापेक्षा जास्त एक्साइटमेंट माझी असते. तर आज आहे माझ्या प्रिय नवऱ्याचा बर्थडे आणि त्याच्या बर्थडे सोबतच माझ्या आई पप्पाची वेडिंग अॅनिव्हर्सरी सुद्धा आहे. आणि आम्ही दरवर्षी सगळी मिळून बाहेर जातो, सेलिब्रेशन करतो, त्याच्या बर्थडे साठी खूप छान छान प्लॅन करतो. पण यावर्षी थोडं बिझनेस सीझनमुळे आम्ही थोडे बिझी होतो, म्हणून कुठे बाहेर आम्हाला जाता आलं नाही. म्हणून ठरवलं की घरीच सिंपल सेलिब्रेशन करूया. सगळ्यांच्या घरात वेगवेगळे रूल असतात, तसं माझ्या घरात एक माझा पर्सनल रूल आहे, ते म्हणजे गेले 5 वर्ष मी फॉलो करते. आणि तो रूल म्हणजे की माझा बर्थडे असू दे, धीरजचा अॅनिव्हर्सरी असू दे, त्या दिवशी काहीच काम करायचं नाही, करायचं फक्त एन्जॉय. आणि हे रूल सगळ्यांच्या घरात असायला पाहिजेत, म्हणजे कसं आपल्याला हा दिवस एकदम छान एन्जॉय करता येईल. तसं आम्हाला जायचं होतं महडच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी. मस्त रेडी झालो आणि धीरजने मला सरप्राईज दिलं. तिथे आम्ही गेलो होतो गगनगिरी महाराजाच्या आश्रमाला. खूप दिवसापासून मला तिथे जायचं होतं. इतकं सुंदर पीसफुल प्लेस आहे ना, असं वाटत होतं की तिथे जाऊन बसून राहावं. मस्त हवा, पाणी, छान नेचर वाईब होती. तिथून दर्शन घेऊन आम्ही निघालो महडच्या गणपतीला. खूप जास्त रश नव्हतं, पण दर्शन अगदी छान झालं. देवाच्या दारात एक वेगळीच वाईब असते. दर्शन घेऊन घरी आलो. घरी येऊन थोडासा आराम केला आणि संध्याकाळी सेलिब्रेशन साठी केक हवा होता. मग मी आणि दादा केक घ्यायला गेलो होतो. आई पप्पाच्या अॅनिव्हर्सरीचा केक कट केला. धीरजचा बर्थडेचा मस्त सेलिब्रेशन केलं. जेवण पण बाहेरून ऑर्डर केलं होतं, त्यामुळे सगळ्यांनी मिळून मस्त गप्पा वगैरे मारल्या, खूप जास्त एन्जॉय केलं. अँड दॅट्स हाऊ वी सेलिब्रेट आवर बर्थडे अँड अॅनिव्हर्सरी टुगेदर. ओके, बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.